Welcome to my YouTube channel. Do like, share, comment and subscribe to my channel. वाव, सकाळी सकाळी वेदर किती छान प्लेझेंट झालं इकडे. कालच पाऊस पडून गेला, सकाळी पण आय गेस पडत होता. हाय, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल नीलजाज आर्ट लाईफ. आजचा हा नुसता एक व्लॉग असणार आहे आणि आज आम्ही बनवतो आहोत इडली सांबार, जी माझी अत्यंत फेवरेट डिश आहे. आणि चला किचनमध्ये जाऊया, तुम्हाला दाखवते मी आम्ही इडली सांबार कसा बनवतो ते. सर्वात जास्त मला आवडणारा पदार्थ आहे इडली सांबार घरातला. आणि त्यातल्या त्यात सांबार असेल तर मला चटणीची आवश्यकता लागत नाही. सो मी फक्त इडली आणि सांबार एवढंच खाते. आणि आज बाहेर किती छान वेदर झालंय, म्हणून मी विचार केला आज इकडे येऊन तुम्हाला दाखवूया की किती छान आज वेदर झालंय. पावसाळी मला खूप आवडतं. चला जाऊया. उडदाची डाळ आणि 1 चमचा मेथी आम्ही 8 ते 10 तास भिजवत ठेवली आणि रात्री आम्ही ती मिक्सरमध्ये दळून घेतली आणि त्यातच 1 वाटी पोहे भिजवून दळले. आपण जे चिवड्याला पातळ पोहे घेतो ते. यात आम्ही इडली रवा सुद्धा मिक्स करून घेतला. आता हे पीठ आम्ही रात्रभर आंबवण्यासाठी ठेवून देतोय. कांदे आम्ही उभे चिरून घेणार आहोत. भिजवलेल्या तुरीच्या डाळीमध्ये आम्ही हळद, त्यानंतर तेल आणि यानंतर आपण जो उभा चिरलेला कांदा आहे तो यावर टाकून घेतलेला आहे. हा कांदा तुरीच्या डाळीबरोबर शिजत कुकरमध्ये आपण ठेवणार आहोत. सो आपण हे एकत्र करतोय कारण की यामुळे सांबारला टेस्ट आणि स्मेल खूप छान येतो. हा आता कुकरमधून आम्ही 4 शिट्ट्या करून शिजवून घेतला आहे. आता ही डाळ आणि कांदा आपण एकत्र घोटवून घेणार आहोत. या आपण शेंगा चिरून घेतोय ना आई? हो, आपण छोटे छोटे तुकडे करून घेतोय. ओके, सांबारात टाकायला, राईट? बरोबर. तर आता आम्ही हे बॉईल करायला ठेवतोय शेंगा आणि मग त्यात मीठ पण टाकतोय. ओके, आपण आता हे 5 मिनिटं बॉईल करून घेणार आहोत मीडियम फ्लेमवरती साधारण. इकडे आम्ही चिंचेचा कोळ घेतलेला आहे, म्हणजे चिंच गरम पाण्यात भिजवून ती मॅश केली आहे. आणि इथे घेतलेला आहे 1 वाटी कढीपत्ता. हा मी चिंचेचा कोळ इकडे घालून घेतलेला आहे कढईत. यात पाणी घालून आम्ही कढीपत्ता थोडा वेळ आणि हे दोन्ही मिश्रण थोडा वेळ शिजवून घेणार आहोत 5 मिनिटं. हा बटाटा आहे जो आम्ही सांबारमध्ये टाकणार आहोत. मला बटाटा खूप आवडतो सांबारात खायला, सो जास्तच घेतो आम्ही जरा बटाटा. आणि हा मी यावेळेला वेगळा शिजवून घेतलाय. सो आम्ही सांबारात लास्टला टाकणार आहोत सर्वात. नेहमी आम्ही एकत्रच शिजवतो, म्हणजे या पहिल्या प्रोसेसच्या वेळेलाच आम्ही शिजवतो, पण यावेळेला आधी आम्ही शिजवून घेतला होता. सो तो साईडला ठेवला आणि तो लास्टला ऍड करणार. सो आता हे उकळलेलं आहे, म्हणजे आम्ही फक्त चिंचेच्या पाण्यामध्ये कढीपत्ता उकळून घेतलेला आहे. फोडणी आम्ही आता घालत नाही आहोत, ती एकदम लास्टला वरून घालणार आहोत. आणि आता हा 3 चमचे सांबार मसाला आम्ही पाण्यात कालवून घेतलेला आहे, तो आम्ही आता इथे ऍड करतोय. आता आम्ही यात खूप थोडंसंच मीठ घालून घेतोय, बस 1 चमचा भरच. कारण आम्ही बटाट्यामध्ये ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे, शेंगांमध्ये पण मीठ टाकलेलं आहे. आता आम्ही डाळ सगळी यात टाकतोय.
आता ऑलमोस्ट तयारच झालेला आहे सांबार. सगळं शिजून वगैरे झालेलं आहे. आता फक्त आम्ही हे ऍड करणार आहोत, कारण आम्ही शेंगा पण वेगळ्या हे करून घेतल्या होत्या. आता बटाटा, शिजलेला बटाटा आम्ही ऍड करतोय फक्त यात. आता 5 मिनिटं फक्त आम्ही अजून शिजवून घेणार आहोत एकत्र सगळं, आणि मग सांबार रेडी. ओके, सो हा सांबार आता एकदम रेडी झालेला आहे आपला. आणि आता यावरून आपण फोडणी टाकणार आहोत. सो फोडणी, जर तुम्ही तेल वगैरे नसाल खात, पथ्य वगैरे असेल काही आणि तुम्ही नसाल खात जास्त एक्स्ट्रा तेल, तर हा एवढा सांबार पण रेडीच आहे. तुम्ही फोडणी न करता पण हा असाच सांबार खाऊ शकता. पण आता आम्ही फोडणी टाकतोय ह्यावर. ओके, आता हे आम्ही ह्यावरती फोडणी टाकून घेतलेली आहे. सो फोडणीत आम्ही कढीपत्ता, मोहरी, हिंग आणि थोडंसं तिखट टाकून घेतलेलं आहे, कारण आम्ही सांबारात फक्त मसाला टाकला होता, सांबार मसाला. तिखट वगैरे नव्हतं टाकलं, सो फोडणीत टाकलं. ही आम्ही दाण्याची चटणी बनवून घेतली आहे इकडे. आणि या चटणीवरती आम्ही इथे फोडणी मस्त हे दिलेली आहे. सो आम्ही आता पाणी टाकून घेतलेलं आहे. आता आम्ही याला तेल लावून घेतोय इडलीच्या भांड्याला. आता इडलीचं पीठ आम्ही त्याच्यावर घालत आहोत. आणि आता इथे रेडी झालेला आहे आपला इडली सांबार आणि चटणी. तुम्हाला जर हा व्हिडिओ ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा.